तामिनी सह्याद्रीच्या पश्चिम घाटामध्ये असलेले एक विलंबनीय निसर्गरम्य असं ठिकाण. सह्याद्रीची नागमोडी अशी वळणे, येथील कडांवरनं कोसळणारे असंख्य धबधबे, ढगांमध्ये हरवलेल्या टेकड्या आणि बाजूचा जलाशय निसर्गप्रेमींना अक्षरशः भारावून टाकतो. पुण्याकडून कोकणातील माणगावकडे जाणारा हा घाट निसर्गाचा साक्षात्कारच आहे. मान्सून चालू झाला आहे आणि मान्सूनमध्ये सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात फिरायला नाही गेलं तर चुकीचं ठरेल. त्यामुळे आज आम्ही सगळे निघालो आहोत तामिनी घाटामध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. आमच्याबरोबर आहेत इकडं वीरेंद्र काटे, पाठीमागं अक्षय कामटे, जे एक एक्सपिरियन्स ट्रॅकर आहेत, खूप अनुभव आहे त्यांना सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात फिरण्याचा. त्यांच्याबरोबर बाजूला बसलेले आहेत दरेकर साहेब, जे एक पर्यावरण प्रेमी आहेत. आणि या बाजूला आहेत पार्षद पण खूप एक जुना निसर्गप्रेमी आहे आणि एकदम कोपऱ्यात बसलेला आहे केपी, तो दिसत नाही आहे. तर अशी आमची एक अचानक भयानक निघालेली आहे तामिनी घाटामध्ये ट्रिप. तर चला. तामिनी घाटाला जायचा मार्ग तर माहीतच आहे तुम्हाला. हिंजवडी मार्गे जायला लागणार, पिरंगुट तसंच तामिनी घाट. परंतु हिंजवडी आणि ट्रॅफिक हे जे एक समीकरण आहे, हे कधी न तुटणारं समीकरण झालेलं आहे. मुळशी धरण हे जवळपास 100% भरलेलं आहे. खूप सुंदर असा नजारा आहे. आम्ही तामिनी घाटात आहे, निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगराच्या पायथ्याशी. मोहने वातावरण थंडगार. पुढे जय मल्हार धाबा आहे, तिकडून राईटला वळायचं आहे. सावळा घाटाकडे जायचं आहे आपल्याला. परातेवाडीच्या इथं आहे, राईट घ्या इकडनं. अंदरबन पण ह्याच बाजूला आहे. आपण आज सावळ्या घाटाला भेट देणार आहे. चला. गाड्या येतात ना आम्ही अंदरबनला गेलो. तामिनी घाटात गाडी आमची पार्क केलेली आहे. खूप जोरदार वादळी पाऊस येत आहे आणि आम्ही आता जाणार आहे सावळ्या घाटात. सावळ्या घाटात असा एक पॉइंट आहे तामिनी घाटातून, जिथून तामिनी घाटातील अख्खे धबधबे दिसतात. तर आपण लवकरच त्या ठिकाणी जाणार आहोत. पाहू शकतो आम्ही सगळ्यांनी आता रेनकोट घातलेले आहेत, कारण जोरदार वादळी पाऊस येत आहे. ऊन वारा वादळ पाऊस काहीच आम्हाला थांबू शकत नाही. सावळ्या घाटापर्यंत जाण्यापासून जवळजवळ 4-5 किलोमीटर ट्रॅफिक असल्यामुळं आम्ही गाडी इथं लावून आता सावळ्या घाटात चालत जाणार आहे. पाहू शकतो ट्रॅफिक तामिनी घाटातलं. सावळ्या घाटाकडे जाणार आहेत आम्ही, परंतु गाडी 5 किलोमीटर आधीच लावलेली आहे. चांगलीच फाटणार आहे आज, पण मजा येणार आहे. टोटल 10 ते 15 किलोमीटर आम्हाला वॉकिंग करत सावळा घाट या पॉईंटवर जायला लागणार आहेत. आमचे बाकीचे मित्र पाठीमागत राहिले आहेत, हळूहळू पुढे येत आहेत. ते परिस्थिती जितकी गंभीर, मराठा तेवढाच खंबीर. सह्याद्री पर्वतरांगांच्या डोंगरातून वाहणारे खळखळणारे हे धबधबे पाहिल्यावर मनाला एक वेगळी शांतता भेटते. धबधब्यावरून खिळखिळणाऱ्या पाण्याचा तो मंजूळ आवाज, तामिनी घाटाच्या सौंदर्याचा आहे अनोखा अंदाज. सावळा घाटचा रोड बंद आहे. 4 वाजले आणि खूप जास्त ट्रॅफिक झाल्यामुळे रोड बंद आहे. त्यामुळे मला यायचं असेल तर सकाळी पहाटे यायला लागेल. आज दुपारी आलो, त्यामुळे अशी आमची फजियत झाली आहे. अजूनही इथं 2 तास पुढे जायला लागत होतं. सावळ्या घाटात सावळा गोंधळ उडाली आमची चांगलीच धांदल. काय झालं, सावळ्या घाटाचा जो ट्रॅक होता तो बंद झाला, त्यामुळे काय तुमच्या भावना आहेत आता? निराशा झाली काय? पण तुम्ही नियोजन योग्य केलं नाही, त्यामुळे निराशा होणं स्वाभाविक आहे. 4 वाजले, सगळं ट्रॅफिक जाम झालंय. गर्दी खूप आहे. आज 15 ऑगस्ट आहे, 2 दिवस लॉंग विकेंड आहे, त्यामुळे गर्दी खूप आहे. त्यामुळे आमचं झाल्यामुळे ते जाऊन देत नाही. त्यामुळे आपण पण काय करू शकत नाही. त्यांचं सांगणं आपल्याला. तुमचे चेहरे सांगतात तुमची जिरली चांगली. भीमाशंकर आम्ही चालत जातो, चालत आम्हाला काय होत नाही. आम्हाला ज्या स्पोर्टला जायचं त्या स्पोर्टला जायला नाही भेटलं, त्यामुळे आम्ही निराश झालो. नाही मी इथं अजून अनेक स्पॉट आहेत. जाऊ शकतो या ठिकाणी आपण. बरं बरं. तो फेमस करू सावळ्या घाटासारखा. संपला विषय. सावळा घाट तर बंद आहे, पण आपलं ड्रोन आपण सोडूया आणि सावळा घाटचे सुंदर दृश्य ड्रोनद्वारे आपण पाहूया. जरी आम्ही तिथं प्रत्यक्ष गेलो नसेल तरी आमचा ड्रोन तिथं पोहोचेल
आणि ड्रोनद्वारे तुम्हाला हे सुंदर दृश्य असे विहंगम दृश्य तुम्ही पाहाल. तामिनी परिसरातील सावळ्या घाटातून पावसाळ्यात अनेक सुंदर आणि प्रसिद्ध धबधबे दुरून किंवा त्यावरून आपल्याला पाहायला भेटतात. यात प्रामुख्याने हा जो पहिला आहे तो रिंग वॉटरफॉल आहे. पांढरा शुभ्र धबधबा तो वाहत आहे आणि ह्या बाजूला जर तुम्ही पाहाल तर तिकडे देवकुंड वॉटरफॉल आहे. पावसाळ्यात ह्या संपूर्ण घाटात आणि कुंडलिका खोऱ्यात शेकडो छोटे मोठे नैसर्गिक धबधबे वाहत असतात. ह्या बाजूला पाहिलं तर अंदरबर्नचा ट्रॅकही दिसतो आपल्याला आणि हा रिंग वॉटरफॉल डोंगराच्या फेऱ्यात कोसळणारा हा एक वेगळाच धबधबा अगदी स्पष्ट दिसतो आपल्याला सावळ्या घाटाच्या ह्या पठारावरून. पावसाळ्यात हिरवगार सह्याद्री पर्वतरांगा, धुक्याची चादर आणि खळखळणारे धबधबे ह्यामुळे तामिनी घाट निसर्गप्रेमींचा आवडतं ठिकाण बनत चाललं आहे. हिरवा शालू पांघरलेला सह्याद्री आणि पांढरं शुभ्र धबधबा, तामिनी घाट म्हणजे निसर्गाची कविताच आहे. महाराष्ट्रातील तामिनी घाट रांगातील ह्याच सावळ्या घाटावर दक्षिण भारतातील अभिनेता रामचरण याचा प्रसिद्ध असा चित्रपट पेड्डी ह्या चित्रपटातील चिकिरी चिकिरी गाण्याचे शूटिंग ह्याच सावळ्या घाटाच्या पठारावर झालं होतं. परंतु ही शूटिंग उन्हाळ्यात झाली होती आणि आता मान्सून आहे. मान्सूनमध्ये या परिसरातील सौंदर्य अजूनच मनमोहक दिसतं. त्यामुळे इथं भेट देण्याची हीच सर्वोत्तम वेळ असते. पावसाळ्यातील दाट धुकं आणि खिळखळणारे धबधबे ह्यामुळे निसर्गरम्य दृश्य सर्वोत्तम अनुभवायला मिळतात. मात्र ट्रॅकिंगच्या वेळेस काहीशी जी पायवाट आहे ती निसरडी आहे, त्यामुळे ट्रॅकिंग करताना थोडी काळजी घ्यावी लागते. पश्चिम घाटाच्या या घनदाट जंगलामध्ये सदाहरित व आंध्री पानझडी प्रकारची घनदाट वनराई आहे. पावसाळ्यात इथं अनेक प्रकारचे रानफुलं, औषधी वनस्पत्या आणि मोठी झाडं उगवतात. औषधी वनस्पत्यांचा मोठा खजिना या परिसराला लाभलेला आहे. तामिनी घाटातील ही हिरवाई, धबधबे आणि निसर्गाचा हा मनमोहक नजारा कसा असतो हे पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच या मान्सूनमध्ये इथे या प्रॉपर प्लॅनिंग करून, नाहीतर आमच्यासारखी मिसमॅनेजमेंट होईल. शक्यतो सोमवार ते शुक्रवार यायला पहा. शनिवार रविवार आलेच तर पहाटे लवकर या, 7 ते 8 वाजेपर्यंत गर्दी होण्याच्या आधी. धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग? लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.